पत्ताकोबीची भाजी सहसा कोणाला आवडत नाही, पण अशा पद्धतीने जर त्याचे पकोडे बनवले तर ते 5 मिनिटंही शिल्लक राहत नाहीत. कोबीचे पकोडे बनवण्यासाठी पत्ताकोबी घेतलेला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याला आपल्याला किसून किंवा बारीक चिरून घ्यायचं आहे. आता यामध्ये मीठ घालायचं, थोडी हळद घालायची, लाल मिरची पावडर घालायची आणि एक मोठा चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून मिक्स करायचे. आता याला आपल्याला चायनीज फ्लेवर देण्यासाठी सोया सॉस घालायचा आहे आणि रेड चिली सॉस घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 कप एवढा मैदा घालायचा, 1 कप एवढं पोह्याचं पीठ घालायचं. पोह्याचं पीठ घातल्यामुळे याला टेस्ट खूप छान येते आणि खूप क्रिस्पी देखील होतात. आता पाणी न घालता याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा. कोबीमध्ये मीठ घातलं की त्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घेतलं. आता याचे आपण पकोडे तयार करून घेऊया. तेल व्यवस्थित गरम करायचं आणि याला आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे. तेल कमी गरम असेल तर हे खूप ऑइली होऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थित गरम झालेल्या तेलामध्ये याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे. तर इथे पाहू शकता खाण्यासाठी आपले एकदम स्ट्रीट स्टाईल कोबीचे पकोडे तयार आहेत.